हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सुंदर अशा एका प्रॉपर्टीला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे लोणावळ्यामध्ये. आता तर समर चालू आहे, लवकरच मान्सून चालू होणार आहे आणि मान्सूनमध्ये लोणावळा म्हणजे लिटरली हेवन आहे. सो चला तर मी तुम्हाला प्रॉपर्टीचे डिटेल्स देते आता. तर इथून ही एंट्री आहे रिसॉर्टमध्ये जाण्याची. तर चला मग आता आपण आज जाऊया. आणि मध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला इथे तुम्हाला विला दिसेल. तर इथे विला आहे, खूप सुंदर विलाज आहे इथे. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला रूम्स दिसेल. म्हणजे इथे रूम्स पण आहे, विलाज पण आहेत. तर चला मग आपण जाऊया आता पुढे. आता समोर जे दिसतं आहे तुम्हाला उजव्या बाजूला, इथे ही प्रशस्त पार्किंग आहे. आणि डाव्या बाजूला हे बघा, इथे हे रूम्स आहेत. इकडे हे रूम्स आहेत, रूमला गॅलरी पण आहेत. आणि खूप छान वातावरण वाटतं इथे. तर हे बघा, इथे पार्किंग आहे. पार्किंगमध्ये तुम्ही तुमची कार लावू शकताय. कार लावल्यानंतर हे बघा, ही प्रॉपर्टी आहे. हे बघा. तर चला मग आता पुढे जाऊया. आता इथून मध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला रिसेप्शन एरिया आहे. हे इकडे रिसेप्शन आहे इथे. तर हे बघा, इथे गार्डन एरिया आहे पूर्ण. तर इथे अशा 4 बिल्डिंग्स आहेत, विंग 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर रेस्टॉरंट एरिया आहे, प्ले एरिया, जकुझी, स्विमिंग पूल आणि फ्लोरेट हॉल असं सगळं आहे इथे. हा बाहेरचा आउटसाइड एरिया आहे रेस्टॉरंटचा. तर तुम्ही इथेही बसून मस्त आपलं लंच करू शकताय किंवा डिनर, ब्रेकफास्ट. आउटसाइड एरिया आहे रेस्टॉरंटचा. तर आता आपण मध्ये जाऊया. इथे हे रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट पण छान आहे. मध्ये बसल्यानंतर तुम्हाला बाहेरचं पण वातावरण इथून दिसतं. छान वाटतं, रिफ्रेश वाटतं एकदम. सो हे आहे रेस्टॉरंट. आता इथून बाहेर आलो आपण, फ्लोरेट हॉलकडे आपण जातोय. इथे मध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आत गेल्यानंतर तुम्हाला इथे इंडोर गेम्स दिसतील. तर इंडोर गेम्समध्ये हे बघा, इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. इथे सिटिंग पण आहे बसण्यासाठी, हा सिटिंग एरिया. त्यानंतर इथे कॅरम आहे, बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज आहे इथे. तर तुम्ही तिथे एन्जॉय करू शकताय. म्हणजे इथे तुम्ही राहायला आल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश होण्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण दिल्या जातात. इथे पूल टेबल पण आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत इथे मस्त एन्जॉय करू शकता. आता तिथून बाहेर निघाल्यानंतर इकडे बघा, पण आता चाललोय इकडे गार्डन एरिया आहे. इथे पण लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इकडे पण रूम्स आहेत. इथे तुम्ही बॅडमिंटन हे सगळं खेळू शकताय. आणि इकडे हे गार्डन आहे लहान मुलांसाठी. बसायला पण भरपूर जागा आहे. तुम्ही इथे बसू शकताय, मस्त बसून एन्जॉय करू शकताय आपल्या मुलांना बघत. हे दोघं एन्जॉय करताय, ही इथे रिलॅक्स करते. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हां, छान वाटतंय ना. आरू, तुला कसं वाटतंय? छान ना. व्हेरी गुड. आपल्याला हॉटेलला पाहिजे होता. हो.
इथे गार्डनच्या समोरच्या साईडला रूम्स आहेत. हे बघा, हे खालच्या साईडला रूम्स आहेत. तुम्हाला बाहेर सिटिंग पण मिळेल बसण्यासाठी. इव्हनिंगचा टी स्नॅक्स मस्त इथे बसून तुम्ही घेऊ शकताय. आणि तिथे समोरच राईट साईडला गार्डन पण आहे. आता हे आहे विंग 3. इथे पण रूम्स आहेत. इथे पण मस्त लहान मुलं खेळत आहेत. आणि इथे आहे विला. चला तुम्हाला मी बाहेरून दाखवते विला कसा आहे. तर मध्ये आल्यानंतर हे बघा, इथे हा विला आहे. आणि त्यांनी इथे हे प्रायव्हेट स्विमिंग पूल पण दिलं आहे विलासोबत. भरपूर मोठा एरिया आहे. आणि इथे सिटिंग आहे बसायला. हे बघा, भरपूर मोठी जागा आहे इथे. लहान मुलं असतील सोबत तर ते पण इथे मस्त खेळू शकताय. आणि बाहेर आल्यानंतर इकडे हे रूम्स आहे. इथे हे डिलक्स रूम आहे. तर आता चला मी तुम्हाला रूम टूर करवते. सो इथे हा रूम आहे. बाहेर पण सिटिंग आहे बसायला. तर चला आतमध्ये जाऊया. मध्ये आल्यानंतर हे बघा, हा रूम आहे. इथे सिटिंग एरिया आहे जिथे आम्ही बॅग्स ठेवल्या आहेत. हा टीव्ही, नंतर हा बेड आहे. बेड पण भरपूर मोठा आहे. त्यानंतर इथे हे बघा, टेबल आहे, चेअर आहे. इथे तुम्हाला इलेक्ट्रिकल केटल मिळते. त्यानंतर पाणी बॉटल, चहा कॉफी बनवू शकताय तुम्ही. त्यानंतर इकडे कबर्ड आहे. इथे मिरर दिला आहे जिथे तुम्ही रेडी होऊ शकता. हे बघा, हा भरपूर मोठा रूम आहे. त्यानंतर तिकडे समोरच्या साईडला वॉशरूम आहे. चला तर वॉशरूम दाखवते. हे वॉशरूम आहे. इथे स्वच्छ आहे वॉशरूम. इथे तुम्हाला टॉवेल दिलाय. त्यानंतर हे बघा, इकडे टॉयलेट आहे. इथे मॉइश्चरायझर, ब्रश वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे मोठा असा हा स्विमिंग पूल आहे. वॉटरफॉल दिसतोय. त्यानंतर समोरच्या बाजूला जकुझी आहे. हे बघा, इथे जकुझी आहे. इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकताय. हे बघा, इथे मस्त असं जकुझी आहे. आम्ही मॅरिटाईज कंट्री साईडला राहिलं होतं ना, इथं असा जकुझी आहे. म्हणजे हॉट वॉटर, कोल्ड वॉटर तुम्ही आरामशीर बसू शकता. आणि याचे काही चार्जेस लागत नाही. तर आज आमचा दुसरा दिवस आहे. सो आम्ही आलो इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी. सो इथे ब्रेकफास्टमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत.
तर हे बघा सँडविच आहे, ज्यूस आहे, केक्स, कपकेक. त्यानंतर इकडे ब्रेकफास्टमध्ये इडली आहे. त्यानंतर इकडे वडा, पराठा. सो इथे साबुदाणा खिचडी आहे. एकादशी असल्यामुळे त्यांनी साबुदाणा खिचडी ठेवली आहे. सो इकडे आहे ढोकळा, ब्रेड, बटर, चहा. हे तर सगळं कॉमन आहे. सो आम्ही इथे ब्रेकफास्ट केला. ओके होता. ब्रेकफास्टला मी 10 आउट ऑफ 7 मार्क्स देणार. ओके होता ब्रेकफास्ट. त्यानंतर पण ठीक आहे, बजेट फ्रेंडली आहे. आम्ही ह्या प्रॉपर्टीसाठी 2900 रुपीज दिले आणि त्याच्यामध्ये आम्हाला इन्क्लूड ब्रेकफास्ट पण होता. वर्थ आहे इथे पैसे पे करणं तेवढे. आणि आम्ही डिलक्स रूम घेतला होता. नॉर्मल रूम होता पण स्वच्छ होता, हायजीन मेंटेन केलेलं इथे. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स छान होता. आणि तुम्हाला पण आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ. आम्ही असे छान छान रिसॉर्ट्सचे व्हिडिओ, फॅमिली ब्लॉग्स, त्यानंतर फूड ब्लॉग्स हे सगळं तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि हे बघा इथे आमचा आरव खूप एन्जॉय करतो आहे. त्याला खूप मजा येते कारण इथे त्याच्यासाठी स्लायडिंग आहे, झोका आहे, तर त्याला हे सगळं करायला फार आवडतं. तर त्याचप्रमाणे सो इकडे बघा, इथे गार्डनच्या समोरच तुम्हाला असे रूम्स दिसतील. रूमच्या बाजूला इथे स्विमिंग पूल पण आहे आणि सुंदर असं इथे पण वॉटरफॉल आहे जो आता सध्या बंद दिसतो आहे. हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो देन, बाय. मी तिथे बसते, तू पप्पांचा आणि मम्माचा दोघांचा काढ. हे बघ, पकड. हे दिसले, पप्पा दिसले याच्यात. आता मम्मा पण दिसेल. बघा हाय. काय चाललं मग? खूप सुंदर वाटतं.